लक्ष्मण हाकेला पूर्ण नांगळ करून टाकलं राव. काय लक्ष्मण हाकेचे दिवस असे का आले? फक्त एका फॉर्च्युनर गाडीमुळं. मित्रांनो, माणसाला जी काही आशा लालच जी असती ती लक्ष्मण हाकेमध्ये बघायला भेटली आणि फक्त एका गाडीमुळं पूर्ण वाटोळं झालं. मित्रांनो, अक्षरशः सगळ्या महाराष्ट्राने लक्ष्मण हाकेला भोंगळं नागडं करून टाकलं. त्याचं कारण असं आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, गेल्या 8 दिवसापासून महाराष्ट्रात एकच चर्चा आहे आणि ती चर्चा म्हणजे लक्ष्मण हाके. लक्ष्मण हाके, फक्त लक्ष्मण हाकेच दिसतोय जिकडं तिकडं. कारण लक्ष्मण हाकेने चावट चाळे ओबीसी समाजासंगही केले आणि ज्या माणसाची कॉपी केली त्या कॉपीच्या नादामध्ये पूर्ण सर्वस्व गमवून बसला. मित्रांनो, लक्ष्मण हाके हा वडापाव फेम म्हणून प्रसिद्ध झाला आणि याच वडापाव फेम मध्ये गाडलाही गेला असंच म्हणावं लागेल. कारण ज्या संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी अंथरवली या ठिकाणी उपोषण सुरू केलं आणि त्यांना विरोध म्हणून किंवा त्यांची कॉपी करायचं म्हणून लक्ष्मण हाकेने वडीगोद्री या ठिकाणी आपलं उपोषण जरांगे पाटील यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून उपोषण केलं आणि या उपोषण मध्ये त्यांचं वडापाव उपोषण म्हणून खूप महाराष्ट्रामध्ये गाजलं आणि याच वडापाव लक्ष्मण हाके यांना आज पूर्ण महाराष्ट्राने उघडं नागडं करून फिरवलं किंवा रिंगण टाकून मारलं असंच म्हणावं लागेल. कारण मारल्याचा अर्थ खाली मारावंच असं नाही, कारण प्रत्येक जण लक्ष्मण हाकेला उघडं किंवा नागडं करण्याचा प्रयत्न करत आहे. परवाच त्यांचे जे ड्रायव्हर आहेत, ड्रायव्हर गेल्या 5 वर्षापासून त्यांच्याकडं पगारी ड्रायव्हर म्हणून काम करतात आणि ड्रायव्हरला काय माहित असतं हे प्रत्येक पुढाऱ्याला आणि समाजसेवकाला माहित असतं. कारण ड्रायव्हरला सगळं काय खातो मालक, काय पितो मालक, कुठं झोपतो या सर्व गोष्टी माहिती असतात आणि म्हणूनच ड्रायव्हर जर फुटला तर काय होतं हे लक्ष्मण हाकेला विचारा. कारण ओबीसी नेतृत्व जर करायचं असेल तर ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची पुस्तकं वाचले पाहिजेत. कारण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी जे ओबीसी विषयी त्यांच्या भावना होत्या त्या खूप आत्मीयतेच्या भावना होत्या आणि ओबीसीचं नेतृत्व फक्त स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी जो महाराष्ट्रामध्ये ओबीसी चळवळ सुरू केली होती ती ओबीसी चळवळ कुणालाही जमणार नाही, भविष्यातही जमणार नाही आणि मागेही जमली नाही. फक्त गोपीनाथराव मुंडे यांनाच जमली. कारण गोपीनाथराव मुंडे यांनी वाडी वस्ती डोंगर दऱ्या खोऱ्या याच्यामध्ये फिरून जे लोक आपलेशी केले होते त्याला नेता म्हणतात, त्याला नेतृत्व म्हणतात आणि याच कर्तृत्वाच्या जोरावर गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले आणि केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री बनले. परंतु त्यांची कॉपी करत आणि आत्ताचे जे मराठा समाजाचे दैवत आहेत ते म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील यांची कॉपी करण्यात त्यांना बऱ्यापैकी कॉपी जमली होती. परंतु बाप बाप होत आहे आणि बेटा बेटा होत आहे या म्हणीप्रमाणे ती कॉपी बरी जमली नाही. परंतु काही दिवस त्यांची दुकान चालली. परंतु कालांतराने आपले जे सवंगडी असतात त्या सवंगड्याला डावलून बरेच व्यवहार केले. आता मध्यंतरी विधानसभेचे निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीमध्ये ओबीसी मराठा वाद लावण्याचं काम या लक्ष्मण हाकेने केलं आणि याच लक्ष्मण हाकेने भाजपाशी हातमिळवणी करून बऱ्याच ठिकाणी ओबीसीचे कॅन्डिडेटला वापस फॉर्म घ्यायला लावले, अर्ज वापस घ्यायला लावले आणि या अर्ज वापस घेताना करोडो लाखो रुपये कमवले आणि हेच आता उघड झालं आहे. म्हणून मी आत्ताच पहिल्यांदा म्हणलं की लक्ष्मण हाकेला उघडं नागडं करून महाराष्ट्रामध्ये ठेवलं आहे. त्याचं हे कारण होतं. कारण प्रत्येक ठिकाणी कॉपी करणे हे चालत नाही आणि कॉपी करणार जमत पण नाही. परंतु लक्ष्मण हाकेंनी जरांगे पाटलाची कॉपी केली परंतु ती जमलेली नाही असं माझं मत आहे, महाराष्ट्राचं मत आहे, लोकांचं मत आहे. ही जनभावना आहे की कॉपी कुणाची करावी. कारण कॉपी
चालती, परंतु ज्या वेळेस तुम्हाला मेरिट दाखवायचं असतं त्यावेळेस कॉपी उघड होते आणि त्यावेळेस लोक म्हणतात की हे कॉपी बहादर आहे. हाच प्रकार लक्ष्मण हाके यांच्या विषय घडला आहे. कारण आज प्रत्येक ठिकाणी ओबीसी बांधव त्यांच्या विरोधात चालले आहेत. मग ते सुनील तटकरे असतील, मग ते अमोल मिटकरी असतील, हे पण ओबीसीच आहेत. आणि बरेचसे आज तर त्यांना एवढा मीडियावर इतक्या लोकांनी धुतलं आहे की विचारूच नका. मित्रांनो, चांगलं चाललं होतं राव या माणसाचं. उगाच ह्यांनी फॉर्च्युनर घेतली आणि फॉर्च्युनर घेऊन लोकांना सांगितलं की मला ओबीसीने दिली. ते ओबीसी कसं देतील? अरे द्यायची जास्त ओबीसीने तर वाघमारीला दिली असती, कांबळेला दिली असती, त्या पुण्याच्या एका बायाला दिली असती, कारण ती बी खूप बडबड बडबड करते. आणि ह्यालाच एकट्याला दिली म्हणून हे सगळे आता त्याच्यावर तुटून पडले आहेत. आणि हेच लोकांना पटलं नाही. आणि ओबीसीचे जे काही समाज बांधव आहेत त्यांनाही पटलं नाही. कारण कोणीही याला फॉर्च्युनर दिलेली नाही. ही फॉर्च्युनर विधानसभा आणि लोकसभेमध्ये मांडवली करण्याची बक्षीस म्हणून मिळालेली आहे. आणि एवढंच नाही तर करोडोची माया त्यांनी जमा केली आहे. हे आम्ही म्हणत नाहीत, तर हे त्याच्याबरोबर राहणारे सगळे लोक सांगत आहेत. आणि म्हणूनच हा उघडा नागडा पडला आहे. मित्रांनो, आता तर एक नवीनच बातमी आली हाके साहेबांविषयी. ती हाके साहेबांची एक मैत्रीण आहे आणि ती मैत्रीण असं म्हणते की हाके साहेब मोठे झाले म्हणून माझ्यावर आता दुर्लक्ष केलंय. आपल्याला त्या गोष्टीचं काही देणं घेणं नाही, कारण ते वैयक्तिक विषय आहे. तू दारू पे, किती मैत्रिणी फिरवायचे ते फिरव, काही लोकांना देणं घेणं नाही. कारण तो तुमचा वैयक्तिक विषय आहे. वैयक्तिक जीवनामध्ये कोणीही डोकू नाही. परंतु त्या गोष्टी बाहेर यायला लागल्यात आणि त्यात ते आम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं नाही. महाराष्ट्राला काही देणं घेणं नाही. कारण आम्ही एक युट्यूबर आहोत. युट्यूबरचं काम आहे की समाजासमोर ज्या काही जडणघडण गोष्टी घडतात त्या समाजाला दाखवायच्या किंवा सांगायच्या. परंतु आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. लोक मीडियावर व्यक्त होत आहेत, त्याच्यामुळं त्या गोष्टी बाहेर येऊ लागलेल्या आहेत. मैत्रीण असो, मित्र असो, किंवा तुम्ही रोज दारू प्या, लोळुस्तर प्या, लोकांना काही देणं घेणं नाही. परंतु महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे. ही शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे. या महाराष्ट्रामध्ये वाचाळवीरांना कधीही थारा लोकांनी दिला नाही आणि लोक देणार नाहीत. परंतु तुम्ही जे आज काय चालू आहे मीडियावर, मैं देखूंगा, मैं ऐसा करूंगा, अरे तू काहीच करत नसतो मित्रा. कारण काय, लोक खूप हुशार आहेत. लोकांना सगळं माहिती आहे तू काय आहेस, तू कुठून पैसा आणला. त्याच्यानंतर त्या तटकरे साहेबांनाही माहित आहे तुला किती पैसे दिले महाराष्ट्रातून. त्याच्यानंतर आहेत आमदार साहेब, त्यांनाही माहित आहेत. कारण ही गोष्ट झाकणारी नसती. कारण जोपर्यंत झाकली मूठ 1.25 लाखाची, जोपर्यंत तुम्ही झाकलेली मूठ असती ती 1.25 लाखाची असती. आणि ज्यावेळेस उघडं करतात त्यावेळेस लोक तुम्हाला नागडं केल्याशिवाय राहत नाहीत. मित्रांनो, ही वस्तुस्थिती जी आहे ती लक्ष्मण हाकेची वस्तुस्थिती जगासमोर आलेली आहे. आणि ती मी एकटा बोलत नाही किंवा महाराष्ट्रातले ठराविक लोक बोलत नाहीत, तर महाराष्ट्रात ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आहे. म्हणून तुम्ही आज युट्यूब बघा, फेसबुक बघा, त्याच्यानंतर तुम्ही जे काही इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, या सर्व चॅनलवर फक्त हाकेचा डंका चालू आहे. आणि तेही त्यांनी केलेले बदमाशगिरीचा डंका चालू आहे. कारण मराठ्यांचं ताईत जरांगे पाटील आहेत. खानदानी, ज्याला खानदानी म्हणतात ना मित्रांनो, खानदानी उपोषण करता आणि खानदानी, त्याला जरांगे पाटील म्हणतात. आणि तू जो आहे तो वडापाव फेम आहे. वडापाव म्हणून तुझं जे काही तुझं उपोषण गाजलं ते वडापावावरच गाजलं. म्हणून कुणाचीही कॉपी करू नका. आणि महाराष्ट्रामध्ये बोलायचं असेल तर नीट बोला. कारण ही संतांची भूमी आहे, शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे. इथं डुप्लिकेट माणसांना कुठे कधीच थारा नाही. तुझे केस डुप्लिकेट आहे, तू पण डुप्लिकेट आहे, असं महाराष्ट्र सर्व सांगत आहे. मित्रांनो, मायक्रो ओबीसी, ओबीसी आणि मराठा वंजारा याच्यामध्ये वाद लावण्याचं पण काम फक्त आणि फक्त लक्ष्मण हाके यांनी केलं आहे. सगळं मायक्रो ओबीसी आणि ओबीसींनी धडा घेतला पाहिजे की अशा डुप्लिकेट माणसाबरोबर आपण राहिलं नाही पाहिजे. कारण आता ओबीसी कुणाला म्हणायचं? अरे मराठा समाज सध्या 40% ओबीसी मध्ये आलेला आहे.
मग ओबीसी आणि ओबीसी असं काही नाही. आपण एक पहिल्यापासून गोनी गोविंदाने राहत आलेलो आहोत. भांडणं करू नका, काही करू नका. अशा लबाड लोकांच्या नादी लागून मराठा ओबीसी, मायक्रो ओबीसी, वंजारा असं काही कुणी करू नका. कारण भांडणं लावण्याचं काम अशी लोक करतात आणि हे भांडणं लावून आपली पोळी भाजून घेतात. कारण विधानसभा आणि लोकसभेला या माणसांनी किती पैसे घेतले आहेत ते रोज वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. आता काय एक बातमी नाही, कारण सगळीकडे हाकेच दिसतात. कारण हाकेला झाकून जरी ठेवलं तरी लोक त्यांना नांगडं करतात आणि नांगडत नाही तर त्यांचा हातरून असं हिसकावून घेत आहेत. कारण हाके साहेबांचे सगळे उद्योगधंदे आता ओपन उघडे पडले आहेत. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.